नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 24. प्रल्हाद पहिल्यांदा आपल्या भावावर इतका चिडला होता. आजपर्यंत घरामध्ये कितीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, पण प्रल्हादने कधीच तोंडातून शब्द काढला नव्हता. पण आज आपल्या लहान भावाकडून झालेला शारदाचा अपमान त्याला सहन होत नव्हता. सॉरी. शारदाला खरंच वाईट वाटत होतं, कारण तिच्यामुळे घरामध्ये वाद झाले होते. तुमचं काहीच चुकलेलं नाही, अनु चुकीची नाही हे मला आधीपासून माहीत होतं. पण घरामध्ये वाद होतील म्हणून मी शांत राहिलो. पण तुम्ही तिची बाजू घेतली, यातच तुमचा मोठेपणा दिसून येतो. मग तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्हाला साथ देणं माझं कर्तव्य आहे, प्रल्हाद म्हणाला. त्याचं असं स्टँड घेणं तिला मनापासून आवडलं होतं. गणपत मामा व छाया मामी आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. प्रल्हादच्या लग्नामध्ये दोघांची बरीच मदत झाली होती. शारदालाही त्या दोघांचा चांगलाच लळा लागला होता. प्रल्हाद आणि शारदा दोघांच्याही पाया पडले. सुखाने संसार करा, यावर्षी घरात पाळणा हल्ला पाहिजे हा, छाया मामी म्हणाली. म्हणून शारदाने नजर चोरली. प्रल्हादने मामाला देण्यासाठी काही पैसे काढले. हे पैसे ठेव, सुरतचं ॲडमिशन करायचं आहे ना. प्रल्हाद नेहमी त्यांना मदत करत होता, पण आता शारदा आल्यामुळे त्यांना पैसे घेणं योग्य वाटत नव्हतं. सोनाली आणि अक्षयने तर डोळे मोठे केले. आधीच लग्नामध्ये बराच खर्च झाला आहे, मला एकाकडून पैसे येणार आहे, असू दे, गणपत मामा म्हणाले. असू दे रे प्रल्हाद, तुझा नवीन प्रपंच सुरू झाला आहे, पैसा जपून ठेव. छाया मामीला पण संकोच वाटत होता. माझं लग्न काय झालं, तुम्ही मला परको करून टाकलं. विसरला ते दिवस जेव्हा तुझ्या घरामध्ये एक वेळ चूल पेटत होती. तेव्हा आम्ही पण असंच म्हणालो असतो तर आमच्यावर उपासमारीची वेळ आली असती, प्रल्हाद भावूक होत म्हणाला. मला लागले तर मी मागून घेईल, आधी तू सुनबाईला घेऊन घरी ये, गणपत मामा म्हणाले. आम्ही कोणीच तुमच्या घरी येणार नाही. तुम्ही आम्हाला आपलं मानत नाही, मग आम्ही तरी कशाला यायचं. मी तर आईंना पण तुमच्या घरी पाठवणार नाही, शारदा म्हणाली. सुनबाईचं ऐकावं लागेल गणपत, कारण यापुढे सर्व काही तीच ठरवणार आहे, सुलोचनाबाई हसत म्हणाल्या. तसे गणपत मामाने पैसे घेतले. सुखी राहा बेटा. छाया मामीला तिच्याकडून अशा समजदारीची अपेक्षा नव्हती. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला मदत केल्यावर मला राग येईल, तर हा तुमचा गैरसमज आहे. वेळ आल्यावर आपलीच माणसं उपयोगी येतात, आणि मी आल्यापासून पाहत आहे तुम्ही आणि मामा या घरासाठी किती करता, शारदा म्हणाली. आता सुलोचनाबाई निश्चित झाल्या होत्या. शारदा आल्यामुळे त्यांची चिंता मिटली होती. मामा मामी निघून गेले, त्यामुळे घर खाली वाटत होतं. तसा प्रल्हाद पण बाहेर जायला निघाला होता. दादा, तुझ्याकडे थोडं काम होतं, अक्षयने आवाज दिला. हा बोल लवकर, मला काम आहे. प्रल्हाद अजूनही रागात होता. मला 15,000 हवे होते, पगार झाल्यावर देतो, घराचा हप्ता भरण्यासाठी कमी पडत आहे, अक्षय म्हणाला. म्हणून त्याने एक नजर सुलोचनाबाई यांच्याकडे पाहिले. माझ्याकडे जेवढे होते ते मी मामाला दिले, आई तुझ्याजवळ असेल तर दे. प्रल्हादच्या बोलण्यावर सोनालीला राग आला. बाहेरच्यांना द्यायला पैसे येतात, मग आम्हाला दिले तर काय बिघडलं, आम्ही कोणी परके नाही. सोनालीचा स्वभाव बदलायचं नाव घेत नव्हता. दोघांच्या मागण्यांना
सुलोचनाबाई वैतागल्या होत्या. आजपासून घराचा सर्व कारभार मोठ्या सुनबाई पाहतील. कोणाला काही हवं असेल तर तिला मागत जा. सुलोचनाबाई बोलून मोकळ्या झाल्या. मी काय म्हणते दादा, माझी पण एक्झाम जवळ आली आहे. डेअरी आणि शेतीचा कारभार वहिनीला दिला तर चालेल ना? अनु म्हणाली. त्यात विचारायचं काय आहे? शिकलेली बायको मी उगाच केलेली नाही. आजपासून सर्व व्यवहार याच पाहतील, प्रल्हाद म्हणाला व तसाच निघून गेला. आता तिच्याजवळ पैसे मागणं दोघांच्याही जीवावर आलं होतं. म्हणून त्याने एक नजर सोनालीच्या दिशेने पाहिलं. तुम्हाला घराचा हप्ता भरायचा आहे ना? मला बिल्डरचे नाव आणि अकाउंट नंबर सांगा. मी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करते, शारदा म्हणाली. तशी दोघांना धडकी भरली, कारण घराचे हप्ते फिटून जमाना झाला होता. राहू द्या वहिनी, आम्ही मॅनेज करतो. अक्षय चांगलाच घाबरला होता. तुम्ही संकोच का करत आहात? असे व्यवहार कॅशमध्ये करायचे नसतात. नाहीतर तुम्ही मला बिल्डरचा मोबाईल नंबर द्या, मी त्यांच्यासोबत बोलून घेते. शारदा काही ऐकायचं नाव घेत नव्हती. मी विसरले होते, माझ्या अकाउंटमध्ये 15,000 रुपये आहे, तुम्ही असू द्या. सोनालीने त्याला इशारा केला म्हणून दोघे आतमध्ये निघून गेले. काय ग अनु, त्या दिवशी तू सांगत होती की अक्षयने घराचा हप्ता भरण्यासाठी 1,00,000 रुपये घेतले होते. मग यांना पुन्हा पैशाची गरज कशी काय लागली? शारदाने विचारलं. अक्षय भाईचं नेहमीचं आहे. घर घेताना त्यांनी दादाकडून 5,00,000 रुपये घेतले होते. त्यानंतर किती पैसे घेतले असतील त्याचं मोजदात नाही. अक्षय दादाला 80,000च्या पुढे पगार असेल आणि वहिनी कमावते ते वेगळे, तरी यांना पैसे पुरत नाही. अनु शिकलेली होती म्हणून तिला समजत होते. संध्याकाळी सुलोचनाबाई या शारदाला घेऊन गावदेवीच्या मंदिरामध्ये आल्या होत्या. शारदा मनोभावे देवीच्या पाया पडली. अगदी मनाजोगती सुनबाई घरामध्ये आणली. दोघांचा जोडा अगदी शोभून दिसतो. शेवटी तुमची आणि प्रल्हादची श्रद्धा फळाला लागली. पुजारीने तिला आशीर्वाद दिला. देवाची कृपा म्हणावी लागेल. माझा पोरगा दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करतो. त्याची कृपा म्हणून त्याला रुक्माई मिळाली आहे, सुलोचनाबाई कौतुकाने म्हणाल्या. दोघीही जाण्यासाठी निघाल्या. तितक्यात मंदा आतमध्ये आली. आधी तिने आजूबाजूला कोणी आहे का याची खात्री करून घेतली. कशा आहात काकी? मंदाने मंजूळ आवाजात विचारले. सुलोचनाबाईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मी बरी आहे पोरी, सुलोचनाबाई म्हणाल्या आणि मंदाची नजर शारदावर गेली. खूप गोड आहेत वहिनी, दादाला शोभतील अशाच आहे, मंदा गोड हसत म्हणाली. म्हणून शारदाही हसली. सुलोचनाबाईने आपल्या पिशवीतून काही नोटा बाहेर काढल्या व तिच्या हातावर कोंबल्या. नको काकी, कशाला उगाच, मंदा घाबरत आजूबाजूला पाहू लागली. असू दे ग पोरी, लय दिवसापासून भेटली आहेस, तुझ्यासाठी ठेव. यावेळी दोघींचे डोळे पाणवले होते. शारदाला हा प्रकार काही केल्यास समजत नव्हता. सुलोचनाबाई व शारदा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसल्या. कोण होती ती? शारदाने विचारले. ही मंदा, तुझ्या सख्या चुलत दिराची बायको आहे. बिचारी गरीब पोरगी आहे ग. लग्न झाल्यापासून तिच्या वाट्याला फक्त कष्ट आणि सासरच्या लोकांचा छळ आला आहे. तुझ्या काकाने मला पण जमिनीसाठी लय छळलं होतं, म्हणून 3 पोरं घेऊन
मला घराबाहेर पडावं लागलं, पण मी खमकी होते व माझ्या पाठीशी माझा भाऊ उभा होता, म्हणून मी निभावून घेतलं. पण या पोरीचं वाईट वाटतं. तिच्या बापाच्या जमिनीसाठी हिच्या नवऱ्याने तिच्यासोबत लग्न केलं आणि आता दिवस रात्र पोरीचा छळ चालवला आहे. माहेरी 18-20 दारिद्र्य असल्यामुळे पोरीला कुणाचाही आसरा नाही. सुलोचनाबाईचे डोळे भरून आले होते, म्हणून शारदाला पण वाईट वाटलं. ती का सहन करते? आजकाल कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे. शारदालाही तिच्या सासरच्या माणसांचा राग येत होता. हे गाव आहे पोरी, आणि कोर्ट कचेरी हे गोरगरिबांचं काम नाही. ज्या माणसाकडे 2 वेळचं खायचे वांदे आहेत, तो कसा काय कोर्टाची पायरी चढणार? म्हणून बिचारी सहन करत असते. सुलोचनाबाई म्हणाल्या. शारदाला तिचं मनापासून वाईट वाटत होतं. मंदाच्या अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. त्यात तिने साधीशी साडी नेसली होती. बिचारी आधीच वयाने लहान होती. तिने पण आपल्या लग्नाची कितीतरी स्वप्न पाहिली असतील, पण तिच्या वाट्याला फक्त दुःख आलं होतं. तुम्ही खूप चांगले आहात आई. तुम्हाला कोणाचेही दुःख पाहवत नाही. मी तुमच्यामध्ये स्वतःच्या आईला पाहते. ती पण तुमच्यासारखी होती. शारदा त्यांचा हात हातामध्ये घेत म्हणाली. माझी पण तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे सुनबाई. एखादा माणूस संकटात असेल तर त्याची मदत कर. कारण नवरा गेल्यानंतर मी खूप काही सहन केलं आहे. ते तर नशीब प्रल्हाद लवकर माझ्या हाताखाली आला, नाहीतर माझं काय झालं असतं हा विचारही करवत नाही. पण सर्वात जास्त वाईट मला या गोष्टीचं वाटतं की मी प्रल्हादसारखे संस्कार अक्षयवर करायला कमी पडले. नाहीतर आज दोन्ही भाऊ खांद्याला खांदा लावून उभे राहिले असते. सुलोचनाबाई आपलं मन मोकळं करत होत्या. शारदाला त्यांचं वाईट वाटत होतं. अक्षयच्या बाबतीत त्या कुठेच कमी पडल्या नव्हत्या. त्यांनी दोन्ही मुलांवर एकसारखे संस्कार केले होते, पण शहरी वातावरणामध्ये राहून त्याचा स्वभाव बदलला होता. म्हणून रक्ताच्या नात्यापुढे त्याला पैसा महत्त्वाचा वाटत होता. सर्वांची नुकतीच जेवणं उरकली होती. प्रल्हाद व्हरांड्यामध्ये बसून सागरची वाट पाहत होता. शारदा आणि सुलोचनाबाई हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या. तेवढ्यात सागर आला. तुला काय आमंत्रण द्यायला लागतं का? चल की मंदिरात, आज कीर्तन आहे. सागर बाईकवरून उतरला. तुझीच वाट पाहत होतो आई, मी निघतो. प्रल्हादने बाहेरून आवाज दिला. अरे थांब, जाताना सुनबाईला सोबत घेऊन जा. तिने विठ्ठल रुक्माईचं मंदिर पाहिलं नाही. सुलोचनाबाईने फरमान सोडलं. यावेळी मंदिरामध्ये बरीच गावची पुरुष मंडळी असतात, म्हणून तिला घेऊन जाण्यामध्ये त्याला लाज वाटत होती. रात्रीची वेळ आहे, त्यांना झोपायचं असेल. उद्या सकाळी घेऊन जातो की. प्रल्हाद बिचकत म्हणाला. जे सांगितलं आहे ते कर. आताशी 8 वाजले आहे. तुझं लग्न झालं असलं तरी माझ्यासाठी तू अजूनही लहान आहे. सांगितलेलं ऐकलं नाही तर तुला काठीने बदडायला कमी करणार नाही. सुलोचनाबाईच्या बोलण्यावर शारदा खळखळून हसली आणि प्रल्हाद पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडला. तू वहिनीसोबत आहे, मी निघतो. सागर बाईकवर बसून निघाला. मंदिर जास्त दूर नसल्यामुळे दोघे पायीच निघाले. गावी माणसांना लवकर जेवण करायची सवय होती, त्यामुळे सर्वजण निवांत बसले होते. काही गावकरी प्रल्हादची विचारपूस करत होते. त्याला गावामध्ये मान सन्मान होता, जो प्रत्येकाच्या शब्दातून दिसून येत होता.
आई सांगत होती की तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्हाला भजन करता येतं? शारदाने विचारले. बाकीच्यांचं ऐकून थोडा प्रयत्न करत असतो, प्रल्हाद शांतपणे म्हणाला. दोघेही मंदिरामध्ये आले. गावची काही मंडळी टाळ आणि मृदुंग घेऊन बसली होती. दोघांनी जोडीने देवाचं दर्शन घेतलं. विठ्ठल रखुमाईचं विलोभनीय रूप पाहून शारदा हरखून गेली होती. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आज जोडीने आला आहात तर तुमच्या आवाजात भजन होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाला होता ना की जोपर्यंत तुमची रखुमाई येत नाही तोपर्यंत तुम्ही गाणार नाही. काय रे सागर, बरोबर ना? बुवा म्हणाले. सागरलाही तेच हवं होतं. पांडुरंगाने त्याचं गाऱ्हाणं ऐकलं आहे. आता त्यालाही आपल्या पांडुरंगाला खुश करावं लागेल, सागर म्हणाला. म्हणून प्रल्हादने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. आज मी घाईत आहे, उद्या येतो की. प्रल्हादला तिच्या समोर संकोच वाटत होता. बायको समोर लाजतोय गडी. आम्ही मागा धरणं तुझी वाट पाहत बसलो आहे. किती दिवस झालं. तुझा आवाज ऐकण्यासाठी कान तरसले आहे. गावातील गायकवाड काका म्हणाले. सर्वजण इतका फोर्स करत आहे तर काय हरकत आहे, मलाही ऐकायचं आहे, शारदा म्हणाली. म्हणून त्याचा नाईलाज झाला. शारदा बायकांमध्ये जाऊन बसली. प्रल्हादने हातामध्ये टाळ घेतला आणि गायला सुरुवात केली. त्याच्या सुमधुर आवाजाने आजूबाजूचं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं. सर्व मंडळी भान हरपून त्याचा गोड आवाज कानामध्ये साठवून घेत होते. शारदाही तल्लीन होऊन त्याचं भजन ऐकत होती. त्याने एका पाठोपाठ एक अशी 4 भजनं गायली. सर्वांनी त्याचं मन भरून कौतुक केलं. त्यानंतर दोघेही बाहेर आले व चावडीवर बसले. तुमचा आवाज छान आहे. कोणी शिकवलं तुम्हाला? शारदाने कुतूहलाने विचारलं. माणसाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर शिकायची गरज भासत नाही. मला जसं समजायला लागलं आहे तेव्हापासून भजन कानी पडत आहे, म्हणून माझ्यामध्ये गोडी निर्माण झाली. बाकीच्यांचं पाहून मी स्वतः कधी गायला लागलो मला पण समजलं नाही. या निमित्ताने माझ्या हातून पांडुरंगाची सेवा होते. हेच माझ्यासाठी खूप आहे. प्रल्हादने छान उत्तर दिले. तुम्ही ना देवाला जास्तच मानता, पण माझा देवावर विश्वास नाही. शारदाचा चेहरा उतरला होता. देवाचं केल्याने कमी पडत नाही. पांडुरंग कधी कोणत्या रूपात येऊन तुम्हाला मदत करेल सांगता येत नाही. प्रल्हाद तिला समजावत होता. या जगात देव असता तर माझी आई आम्हाला सोडून गेली नसती. त्यावेळी आम्हाला किती यातना झाल्या असतील ते आम्हाला माहीत आहे. त्यानंतर शारदा बोलायची थांबली. तो समजून गेला होता तिला नक्की काय बोलायचं आहे. उशीर झाला आहे, निघायचं? प्रल्हाद म्हणाला. दोघेही घरी आले तेव्हा उशीर झाला होता. त्यामुळे घरातील सर्वजण झोपले होते. दोघे बेडरूममध्ये आले. प्रल्हादने जमिनीवर बिछाना टाकायला सुरुवात केली, जे पाहून शारदाला अपराधी वाटत होतं. तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपते, शारदा म्हणाली. आता हे काय नवीन? तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला सवय आहे, प्रल्हाद हसत म्हणाला. तुम्ही खाली झोपता हे बरं दिसत नाही, कारण ही तुमची रूम आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला असं खाली झोपावं लागत आहे. शारदाला अपराधी वाटत होतं. असं असेल तर जेव्हा मी तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही जमिनीवर झोपा व मी बेडवर झोपतो,
चालेल ना? प्रल्हादच्या बोलण्यावर ती हसायला लागली आणि काहीही न बोलता आपल्या बेडवर झोपी गेली. क्रमश. पुढचे भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.